येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात भौमप्रदोष निमित्त धार्मिक वातावरण, विशेष पूजन व महाअभिषेक सोहळा पार पडलाय। यावेळी महादेवाच्या मूर्तीला तसेच शिवपिंडीला विधिवत महाअभिषेक करण्यात आला। या धार्मिक सोहळ्यासाठी शहरासह परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान महादेवाचं दर्शन घेतलंय। भौमप्रदोष निमित्त मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। महादेवाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। शिवभक्तांनी श्रद्धेनं दर्शन घेत पूजन व अभिषेक सोहळ्यात सहभाग नोंदविला। या प्रसंगी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। महाअभिषेक, दर्शन आणि महाप्रसादामुळे महामृत्युंजय मंदिर परिसरात भक्ती आणि श्रद्धेचा उत्साह पाहायला मिळाला। आज येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात आज भव्य अशी पूजा होती। या पूजेचा मान आज आमच्या काळे परिवाराला मिळाला। त्यामध्ये माझे आई वडील दत्ता काळे, निर्मला काळे, मिसेस मोहिनी मनोज काळे, मी स्वतः मनोज काळे, माझे पूर्ण फॅमिली आज भोलेनाथाचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी आम्ही येवल्यामध्ये आलो होतो। खूप असा छान कार्यक्रम, इथले जे गुरुजन आहेत हे सर्व मिळून व्यवस्थितरित्या इथे कार्यक्रम घेतात। कार्यक्रम घेतल्याच्या नंतर इथे महाप्रसादाचा वाटप करण्यात येतो आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बघत असाल माझ्या मागे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि खूप सारे आज प्रदोष निमित्त कार्यक्रम झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये खूप सारे भाविक येऊन आपले दर्शन करतात आणि आपले जे काय आहे घराणा ते महादेवासमोर मांडतात आणि त्यांना त्याच्यापासून चांगलंच फळ मिळतं। धन्यवाद। प्रदोष निमित्त तर भव्य अशी छान सजावट, अभिषेक, बाहेर नंदी बशी छान रांगोळी, महाप्रसाद, तर छान एकदम प्रसन्न असं वाटतं की बहुत छान अशी पूजा करतात आणि त्याचं फळ पण बहुत चांगलं छान आहे। महामंदिरामध्ये आमची पूजा असल्यामुळे आम्ही ही पूजाची तारीख 3 महिने अगोदर घेतली होती। आज आमचा अभिषेक झाला इथं। ह्या मंदिरामध्ये आल्यापासून आम्हाला खूप प्रसन्न वाटतं। पूजा खूप छान करून घेतात, नंदीजवळची रांगोळी छान काढतात, नंतर आरती होती, महाप्रसाद होतो। महाप्रसादामध्ये आज आम्ही मसाले भात, शिरा, जिलेबी, शेंगदाण्याच्या पट्ट्या, पेढे असा प्रसाद वाटण्यात आला। ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला। आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर। येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व
कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध